तुम्हाला माहिती का मंडळी, आमना गावले 150 वर्षापासून चालत येणारी परंपरा रामलीला म्हणजे सोंगे हाई फक्त नाटक नाही, हाई आमना गावने आणबान शान आणि पूर्वजसनी देणगी शे। आज पण आमना गावमा दाखला मोठा सर्वजण मिली सण तयारी करतस, जसं की मुकुटा सवरावणं, मुकुटातले कलर द्यावणं, पताका वगैरे चिटकाळणं आणि जे काही पाठ आहे त्यानं भाषण पाठ करणं, हा अशी 1 महिन्यापासून तयारी चालू असते। मन निघणार गणपती बाप्पा आणि त्याचा मागे होतात बटास पोरी बनेल रातना आता 1 वाजे गेलात भाऊ, तरी पण गर्दी काही कमी होईल नाही, कारण की सर्वातले उत्सुकता रास की कोणतं पाठ कवई बा, त्यामुळे शेवटपर्यंत लोक थांबतात। मग आता निघणार होती व सरस्वती माता, तर चला मंडळी आता देखो सरस्वती माताना आगमन। आमना मित्र अनिल भाऊ पाटील या दरवर्षाले सरस्वती माताना पाठ या 1 नंबर सरस्वती माताना पाठ करतस। त्यानंतर सूत्रधारना आगमन वेळ होतं, नेमकं सूत्रधारना पाठ आणि इकडे बाबाने फुल धमाल। बापरे, बाबा काही थांबे नाही भाऊ, बाबा काही आवराय नाही आणि बाबाशिवाय तर मजाच नाही भाऊ कार्यक्रम। तो रुको, क्लाइमॅक्स अभी त्यानंतर श्री रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण आणि माता सीता याचं आगमन झाले। श्री रामचंद्र प्रभू न पाठ आमना काकांपर्यंत महाजन यांनी करेल होतं। मन निघणं भाऊ विराट राक्षस पाठ आहे बावतार की तर बापे पोरे बाप घाबरेल भाऊ। यानंतर पाठ होतं सुपर्णकान पोऱ्या शबरीनं, शबरी नंतर उनी भाऊ मग सुपर्णका। तुम्हाला माहिती का सुपर्णका कोण आहे? माहित असेल तर कमेंट मा नक्कीच सांगा। या तर सोंगे निघित राहणार। त्यानंतर बाबा अजून बाबा परत पुन्हा भाऊ कॉमेडी कराले। आता अजून मेन सोंगे बाकी सबर करो, इकडे येलो जात भाऊ मग मेन सोंगे सुपर्णका ना राक्षस आहे। मग आता निघणं भाऊ रावण दरबार, रावणना पाठ करेल होतं गोपाल महाजननी, 1 नंबर पाठ करेल होता भाऊनीला। तुमच्याकडे बियाची परंपरा चालू आहे का? अशी चालू तर नक्की कमेंट करा। मग त्यानंतर उन्हा भाऊ मामा मारीस, रावणने प्रधान आदेश दिला होता की मामा मारी केलं यावं, मग उन्हा मग मामा मारीचा पाठ तर सोमनाथने एकदम जबरदस्त करेल होतं। त्यानं भाषण तर बापरे द्या का कसं करेल। रावण मामा मारी जबरदस्त नाची राहतात भाऊ, डायरेक्ट आवरायची राहणार नाही डायरेक्ट। यानंतर येत भाऊ मग हरी सीता हरण करासाठी रावणने कपट रचेल होता। मामा मारी केलं सण की हरी नवेशमा मामा मारी मग उद्या भाऊ कपटी रावण आगमन सीता हरण करासाठी। सीता हरण होई मग हनुमानले शोध लावासाठी झालेलं होतं, मग हनुमान आगमन जाय। त्यानंतर शंकर पार्वती माताना आगमन जाईल। असा अनेक पार्टाच आहेत। मग सुग्रीव हो ना भाऊ, कारण की त्याचं युद्ध होणार होतं वालीव सुग्री ना, मग हनुमानकडे येलो होता सुग्रीव, मग हनुमान जात भाऊ मग राम लक्ष्मणकडे। आपल्या तर माहिती आहे हनुमान कितला बलशाली आणि कितला नटखट होतात, पण तरी रामना प्रति एवढं प्रेम आणि भक्ती हे आपल्या माहितीच आहे। शेवटी श्रीराम प्रभूने आणि पवनपुत्र हनुमान याची भेट वस मग पंचवटी मग काय भाऊ हनुमंत वालीव सुग्रीनी समस्या मांडस आणि त्यावर निराकरण होस। मला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटणार कमेंट मा नक्कीच सांगा। आज व्हिडिओ एवढाच होता, कारण की रात्र 3 वाजे घेतात भाऊ। भेटूत मग पुढला ब्लॉग मा। रामायणाची माहिती होण्यासाठी असं आयोजन करण्यात आलं, दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि आपला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्या।